आज चोपड्याचवाडी ग्रामस्थांचं मोठ्या संख्येने या ठिकाणी तहसील कार्यालयापुढं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आंदोलनाला माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी भेट दिलेली आहे. आबा, चोपड्याचवाडीमध्ये पांढरा रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, कामं न करताच बिलं उचलले आहेत, काय कारवाई झाली पाहिजे? कारवाई म्हणजे आता सोनवणे साहेबांना आणि BDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जवळजवळ गावातल्या 50-60 महिला आणि 100 पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मुख्य मागणी अशी आहे की काम न करता बिले उचललेले आहेत, एमडी तयार केलेले आहे. त्यामुळं जो कोणी तिथं अधिकारी असतील, इंजिनियर किंवा डिप्टी इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर, त्याला आणि याच्यामध्ये संबंधित सरपंच, दुसरा म्हणजे गट सचिव, ग्रामसेवक आणि तिसरा मास्टर कारकून, रोजगार सेवक, या तिन्हीनं जे भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना सस्पेंड करायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तर चौकशीला सुरुवात तहसीलदार सोनवणे साहेब आणि BDO साहेब या दोघांनी आमच्या ह्या गावकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याला होकार देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कारवाई सुरू झालेली आहे. धन्यवाद. जे तहसील कार्यालयापुढे चोपड्याचवाडीचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला गेवराई मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी आता या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. चाळक साहेब, तुम्ही आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे, काय सांगता याविषयी? मी पहिल्यांदा पंचायत समिती कार्यालयातील गट विकास अधिकारी ह्या कामाशी संबंधित असणारे अभियंता, इंजिनियर या सर्व अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने ह्या आंदोलनाची दखल घ्यावा आणि ह्या दोषी अधिकाऱ्याला पहिल्यांदा नोकरीवरून कमी करावं आणि कामं न करता कामं झाल्याचे कागदपत्री दाखवून ज्यांनी करोडो रुपये उचललेत याच्या संपत्तीतून ह्या कामाचे पैसे शासनाने वसूल करावं ही माझी तहसीलदाराकडे मागणी आहे. तहसीलदार साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडे ह्या ग्रामीण भागातील महिला, शेतकरी हे जो आलेत आज पाण्या पावसाचे लेकरं बाळं घरं सोडून, तहसीलदार साहेबाला हे परवडणार नाही. तहसीलदार साहेबांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडे जर याचा पाठपुरावा नाही केला तर येणाऱ्या 20 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय इथं माझं आमरण उपोषण आहे. या आंदोलनाची दखल जोपर्यंत आयुक्त कार्यालयामार्फत घेतल्या जात नाही तोपर्यंत मी आयुक्त कार्यालयापुढं माझं सुरू झालेलं उपोषण 20 तारखेचं मी बंद करणार नाही. मी परत तहसीलदार साहेबाला विनंती करतो की ह्या आंदोलनकर्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ अहवाल पाठवा. जय हिंद. कशासाठी आला तुम्ही तहसील कार्यालय? उपोषण सुरू, काय मागण्या तुमच्या? आमच्या मागण्या तेवढा रस्ता दुरुस्त करून द्यावा. बरं, रस्ता झालाय का गावामध्ये? झालाय तर दाखल या डावाकडा. काय केलं पाहिजे त्या रस्त्यासाठी? त्या रस्त्याला सिमेंट टाकायचं, खडी टाकायची. हां, काय अडचण काय आहे तुम्हाला जाण्या येण्यासाठी? आणि याला चालताच येत नाही आम्हाला रस्त्याने. हां, काय मागण्या आहेत आणि आज तुम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे? आमच्या मागण्या की आमच्या गावामध्ये जे पांधनचे जे रस्ते झालेले आहेत, 4-5 रस्ते मंजूर आहेत, त्यापैकी कुठल्याच रस्त्याचं यांनी एकही रस्ता जवळपास केलेला नाही. सर्व रस्त्यांची यांनी विल्हेवाट लावली आहे. त्यांना जबाबदारीतील सर्व प्रशासन आहे. यांना आम्ही जवळपास 7 दिवस आले, 6-7 दिवस झाले निवेदन दिले होतं, तरी गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे त्यांनी काय केलं आहे, एकही आमच्या मागणीचं म्हणजे कसल्याच प्रकारे दखलच घेतली नाही. त्यांना निवेदन दिल्यानंतर आज आम्ही आलो होतो त्यांना विचारायला. आज आमची निवेदनाची तारीख आहे, आंदोलनाची तारीख आहे. तर त्यांना विचारायला आल्याच्यानंतर ते आम्हाला तिथे गेल्याच्यानंतर म्हणले की तुमचं आंदोलन आज आहे का उद्या आहे. म्हणजे आम्ही निवेदन दिलेलं देखील यांना माहीत नाही. म्हणजे झोपा काढतात का करतात हे काय, हा आमचा प्रश्न येथील सर्व अधिकाऱ्यांना आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना आहे. बरं, तुम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण न करतात, तहसील कार्यालयासमोर उपोषण करतात, यामागचं काय कारण असावं? आता पंचायत समितीसमोर कार्यालयासमोर आंदोलन न करण्याचं कारण म्हणजे यातील सगळ्यात मुख्य जे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये आहेत त्यामध्ये सगळ्यात मुख्य हा BDO, तेथील इंजिनियर, हेच या रस्त्यासोबत जे हे झालं आहे का आमच्यावलं भ्रष्टाचार यांनी केला, तेच ह्यामध्ये हे आहेत, मुख्य आरोपी आहेत म्हणायचे. काय मागणी असेल आपली? मागणी अशी आहे की आम्हाला तत्काळ इथं येऊन BDO साहेबांनी स्वतः, इंजिनियरनी स्वतः येऊन आमचे जे हे आहे इस्टिमेट जे आहे ते पूर्ण इस्टिमेट आणि ज्या MB जे बनवलेले आहेत त्या पूर्ण MB आमच्या हातात द्यावा आणि त्या MB प्रमाणे किंवा इस्टिमेटप्रमाणे आमचे रस्ते तत्काळ यांनी मार्गी लावून द्यावे. त्यानंतर जे संबंधित अधिकारी आहेत सर्व अधिकारी निलंबित करण्यात यावे. एकही अधिकारी पहिला राहता कामा नये. नवीन अधिकारी नेमून आमच्या रस्त्याचे त्यांनी पूर्णपणे नवीन अधिकाऱ्याच्या हातून आम्हाला पाहिजे.
काय मागण्यात आपल्या तुम्ही आता तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केलं आहे? सर आमचं मागणी याचं आहे की आमचं 2022-23 या कालखंडामध्ये रस्ते मंजूर आहेत आणि रस्ते मंजूर असतानाही यांनी काय केलं, मातीचं काम करून पानंद रस्ते तयार केलेत, नुसते माती काम करून. ना त्याच्या मुरुम टाकला आहे, ना खडी टाकली, ना कोणतं लेअर पाडलेलं आहे. आजही आमची मुलं शाळेमध्ये जायला इतकी अडचण येऊ लागली की आमच्या मुलांना शाळेला जाता येत नाही. एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याला बाहेर कसं नेणार आम्ही, म्हणजे आम्हाला चालतासुद्धा येत नाही. इतकं आम्ही इतके ह्याचे गंभीर प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. शासनाने यासाठी पानंद रस्त्यासाठी एवढा पैसा देऊनही, पैसा दिल्यानंतरही या पैशाची ह्यांनी पूर्ण विल्हेवाट लावून ह्यांचे घरं भरिलेत. त्या संबंधित ह्याला जिम्मेदार अधिकारी आहेत आणि ह्याच्यामध्ये ग्रामसेवक, रोजगार सेवक, सरपंच आणि इंजिनियर या सगळ्यांनी संगनमताने पूर्ण पैसा लाटलेला आहे, न कोणतंही काम केलेलं आहे. काय मागणी असेल आपली? आमची एकच मागणी आहे की आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावा. काय नाव आहे आपलं? रामेश्वर तुरे, राहणार कुठले? कपडे जोडी. काय मागणी तहसील कार्यालयापुढे तुम्ही आता महिला सकट आंदोलन सुरू केलं? रस्ते होण्यासाठी कोणते रस्ते झाले पाहिजे? जे आमचे ते टाकले तेच झालेत का झाले नाही? झाले नाही ते काही. काय मागणी तुमची? मागणी काय असेल? आमच्या रस्त्यावर एवढीच मागणी, दुसरी काय नाव आहे आपलं? आसाराम भाऊराव श्रीगर. काय मागणी तुमची? तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरू केलं. रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा हीच मागणी आमची गाव सगळ्या वस्तीवरल्या लोकांच्या वतीने. कोणता रस्ता झाला होता? रस्ता अपूर्णच आहेत ना सर्वच. कोणत्या योजनेमधले असेल? पानंद रस्त्यामधले झालेत नाहीत का गावामध्ये? नाही. बरं, आता काय मागणी असेल आपली? काय मागणी असेल प्रशासनाला? संबंधित प्रशासनाला एवढीच मागणी, त्यांनी लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. बाबा तुम्ही उभा राहा, तिकडे उभा राहा, तिथं उभा राहा. हो आहे ना, थोडं साईडला थोडं पाठवा सर, थोडं पाठवा. इकडे या, इथं उभा राहा. तुम्ही जा पलीकडे जा. असं पुढं उभा राहा, पुढं थांबा. आबा